अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या निमित्तानं मोठी यात्रा साजरी केली जाते। कालपासूनच जेजुरी गडावर महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झालेत। जेजुरीत दाखल झालेले भाविक सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार अशा जयघोषात मुक्त भंडारा तसेच खोबऱ्याची उधळण करत खंडरायाचं दर्शन घेत आहेत। जेजुरी गडावरून आज दुपारी 1 वाजता करहास्नानासाठी पालखीचं प्रस्थान होणार आहे। गडकोटाबाहेर सोहळ्याचं प्रस्थान ठेवल्यानंतर पायरी मार्ग ऐतिहासिक चिंच बागेतील गौतमेश्वर मंदिर मार्गे जानूबाई चौकातून सोहळ्याला शिवाजी चौक मार्गे करहा नदीकडे जाता येणार आहे। पालखी करहा नदीवर पोहोचल्यानंतर करहा नदीच्या पात्रामध्ये श्री खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना धार्मिक वातावरणात स्नान घातलं जाईल। कालपासूनच जेजुरीत भाविकांची गर्दी आहे। नवीन वर्षाच्या स्वागता अगोदर देखील अनेक भाविक इथं खंडरायाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि आज देखील पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। दुपारी 1च्या सुमारास करहा स्नानासाठी पालखी यावेळेस घेऊन जाण्यात येईल।